यशवंत बँक विरोधी राजश्री शाहू संस्थापक पॅनेल प्रचार सभा, अध्यक्षांचे खोके, संचालकांच्या पेट्या। यशवंत बँक ही आमची मातृसंस्था आहे। कौरव हुकुमशाहीच्या विरोधात एकत्र आले आहेत। अध्यक्षांचे 4 खोके आणि एकदम मुखे आणि संचालकांच्या 13-14 पेट्या अशी तूप रोटी खाऊन ते जगत आहेत। 3 वकील नेमून त्यांचे आरोप सुरू आहेत। कारभारात चुकलो तर मला रस्त्यात अडवा असं आवाहन यावेळी सभासदांना करून सत्ताधाऱ्यांनी बँकेत अड्डा केला आहे, असा आरोप अमर पाटील यांनी केला। बाबा, खमंग म्हणजे काय? याला म्हणतात खमंग, गोकुळ तुपातलं खमंग म्हणजेच गोकुळ तूप। यशवंत बँक निवडणुकीसाठी कसबा बीड येथे राजश्री शाहू संस्थापक पॅनेल प्रचार सभा झाली। यावेळी ते बोलत होते। अध्यक्षस्थानी सर्जेराव तिबिले होते। संस्थापक शंकरराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी पुढे अमर पाटील म्हणाले, सुकाणू समितीतील तो सदस्य बुद्धिमान आहे। तो महालक्ष्मीची शपथ घेऊन बाहेर येऊन बोलतो, रात्रीचे एक बोलतो आणि दिवसा एक बोलतो असा समाचार घेऊन दुसरे वकील डॉक्टर के.एन. पाटील यांचे नाव न घेता त्यांना कर्ज पुरवठा पाहिजे, पण मला त्यांना मोठे करायचे नाही, हिम्मत असेल तर त्यांनी मैदानात यावे। तिसरे वकील मामा फक्त लाभाचे ठिकाणी असतात असा समाचार घेतला। स्वतःच्या सावकारीसाठी अध्यक्षांनी बँकेचा वापर केला। जुन्या शाखा इमारतीत 73 लाखांचे फर्निचर केल्याचा आरोप केला। यावेळी प्रकाश देसाई म्हणाले, आम्हाला विश्वासात न घेता कारभार केला, व्यक्ती दोष दाखवला, सर्व निर्णय आपल्या सोयीने घेतले। ठेवीचा प्रोपगंडा केला जात असून 73 कोटी ठेवीच्या व्याजातून ठेवी वाढत गेल्याने 153 कोटी ठेवी झाल्या, ही नैसर्गिक वाढ आहे। बँकेची प्रगती हे कर्मचाऱ्यांचे योगदान आहे, मात्र सत्ताधारी श्रेय लाटत आहेत। भांडवल 2% जास्त होते, हे पैसे कर्जात आणि खर्चात वाढवून संपवले आहेत। 74% कर्जाचा CD रेशो हा धोक्याचा आहे असे आरोप केले। प्राचार्य पी.बी. पाटील यांनी भोळ्या चेहऱ्यावर सर्व गेले असे सांगून आमच्या काळात 4 शाखा सुरू केल्या आणि 14 कर्मचारी घेतले। यांनी 3 शाखा करून 49 कर्मचाऱ्यांची भरती केली। एका महिन्यात कर्मचारी कायम केले, त्यामुळे बँकेवर बोजा वाढला। सभासदांनी तुमचा पंचनामा केला आहे, अंगठी समृद्धीचे प्रतीक आहे, कबशीही फुटणार आहे। स्वागतामध्ये शामराव सूर्यवंशी यांनी बिनविरोधची आपली भूमिका असल्याचे सांगून पै पावणे अशी माझी भावना नव्हती असा खुलासा केला। यावेळी कुंभी साखर कारखाना माजी अध्यक्ष संभाजी पाटील, उपाध्यक्ष विश्वास पाटील, राजेंद्र सूर्यवंशी, टी.एल. पाटील, सदाशिव खाडे, सचिन पाटील, बाजीराव शेलार, पैलवान संभाजी पाटील, रवींद्र मडके, संजय पाटील, दादा लाड, तानाजी पाटील, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। विश्वास पाटील यांनी आभार मानले। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।